दसरा आहे म्हणून मुलीसाठी मी स्वतः घागरा स्टिच केला आणि तो एवढा सुंदर होईल वाटलं नव्हतं. तर सर्वात प्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा व्लॉग खूप 1-2 दिवसांनी लेट येईल कदाचित, कारण एडिटिंगला वेळच मिळत नाही आहे. तर इथे मी मस्त हार वगैरे बनवत होते आणि मी जो तुम्हाला पहिले घागरा दाखवला तो मी माझ्या मुलीसाठी माझ्या साडीचा शिवला होता आणि इतका फास्ट शिवला ना, मला वाटलं नव्हतं की तो इतका सुंदर बनेल, कारण मी अजून शिकत आहे. तुम्हाला तर माहीत आहे, मी मागच्या व्लॉगमध्ये बऱ्याचदा बोलले की मी मशीन क्लास लावलेला आहे, म्हणजे शिवण क्लास. तर मी त्याचं अजून काही घागऱ्याचं वगैरे नाही, सध्या फक्त ब्लाऊजचं चालू आहे माझं. कटोरीचंच ब्लाऊज शिकत आहे मी अजून, पण मला थोडीफार स्टिचिंगचं नॉलेज आहे. तर मी तिच्यासाठी इतका सुंदर हा घागरा होईल मला वाटलं नव्हतं आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट किती सुंदर दिसत होता तो घागरा. तर तो स्वतः स्टिच केलेला आहे आणि मुलीला एवढा आवडला की ती बोलली, "मम्मी, तू मला दिवाळीला पण तुझ्या हातानेच घागरा स्टिच करून दे, मी तो नक्की घालेल." तर अशी आहे घागऱ्याची स्टोरी माझ्या. तर तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर मी सकाळी हार वगैरे बनवले, अंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ झाल्यानंतर दिवाबत्ती केली मस्त. त्यानंतर नाशिकमध्ये बुद्धलेणीला खूप मोठा गाण्यांचा प्रोग्राम असतो दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी. तर मग आम्ही तिथे गेलो होतो आणि जास्त वेळ काही थांबलो नाही, खूप गर्दी होती. त्यानंतर जत्रेमध्ये मस्त असे गौतम बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे खूप सुंदर असे फोटोज होते, म्हणजे फ्रेम होते. त्यातली ही वाली मूर्त्या ही वाली फ्रेम आम्ही सिलेक्ट केली आणि घेतली पण आम्ही ती फ्रेम. आणि खरंच खूप छान आहे. फक्त आता ती लावली ना, मग तुम्हाला दाखवेल खरंच फ्रेम कशी आहे ती आल्यानंतर, म्हणजे जेव्हा केव्हा मी लावीन त्यावेळेला. त्यानंतर बघा तुम्ही, हा मी स्वतः स्टिच केला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल म्हणून मी हा थोडासा क्लिप त्यामध्ये दाखवला. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि घागरा आवडला असेल तर मला कमेंट करा, मला खूप छान वाटेल.